जो आपण महेश टायकत दिसतोय मग कमेंट करून नक्की सांगा। मग शिव परमात्म्याने मनुष्याची निर्मिती केली नाही तर व्यास ब्रह्मलोकामध्ये जातात। नमस्कार मित्रांनो, मी सूरज विष्णुकर तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर काल एक आपण व्हिडिओ बनवला शिव महापुराणचा, तो काही येऊ शकत नाही कारण तो पुरा डिलीट झाला मेमरी कार्डमधून, क्रॉप झाली मेमरी कार्ड खराब झाली, त्याच्याने तो व्हिडिओ येऊ शकत नाही। आपण हा आज नवीन बनवू। त्याला मस्त जो आपण शिवपुराण ऐकायले, शिवपुराण भागवत सप्ताह आहे तिथं चालू 6 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत। तर आपला दुसरा ब्लॉग आहे, म्हणजे पहिला ब्लॉग होता तो काही झाला नाही। चला मग अशाच प्रकारे आपल्या कंटिन्यू बनत राहा। मस्त पेपरवरून आलो, सध्या बाजूला 12:30। चला मस्त जो आपण महेश टायकत दिसतोय मग कमेंट करून नक्की सांगा। आता वाळायचे आपले केस वाळू आपण मस्त स्टाईल चेंज करू आता 2025 मध्ये। चला तर मस्त गौरव गिवरले फोन लावून दिला, गौरवले आणि सूरजले, ते येतो म्हणतात आता। चला मस्त ते येईल तर आपण चाललो झोपून घेतो। गाडी गेली काढली नाही बाहेर, गाडी काढून मग चाललो जाऊ। तर मित्रांनो मस्त आला सूरज आता। चला आपण जाऊ आता, गौरवले आवाज द्यायला लागतो पहिले, सूरज आला इथं। चला मस्त जाऊ आपण आता शिव महापुराण। आमचे गौरव गोटे साहेब कॅमेरामॅन। गाडी काय हे काढलेलं ते आप्पा कोणाचे बोलू राहिले? अरे कोणाचे आप्पा आहे सूर्य? आम्हाला बोलते ते काय गौऱ्या? चला चला गौऱ्या। मित्रांनो आम्ही चाललो सध्या शिवपुराणमध्ये, शिव महापुराणमध्ये। चला मग आता कंटिन्यू ब्लॉगमध्ये बंद राहा। चला तर मित्रांनो मस्त आलो सध्या आम्ही शिवपुराणच्या ठिकाणी, त्या ठिकाणी गाडी लावली तर पार्किंगमध्ये। तिथं आमचा बंबाडॉन भेटलेला आहे, श्रेयस वरेकर आणि मोठ्याच। चला मग आपण जाऊ आता। तर मित्रांनो तर शिवपुराण लागते म्हणते 2 वाजता, तर आपण येऊ 3 वाजता येऊ आपण इथं। तर चला मग आता जातो घरी, आता पांढऱ्यालाच जा लागते मला, बाबाला घरी बडोद जेवण करायला। चला मग आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनत राहा। तर मित्रांनो आम्ही चाललो सध्या आता घरी, मस्त 3 वाजता आम्ही इथं शिवपुराणमध्ये आता सध्या असं पाहिले। तर मित्रांनो मस्त आलो सध्या पांढऱ्यातून घरी, सूर्याची दिली गाडी पलटवायले। तर मस्त सूर्या गाडी आणली पलटून। चला आता मस्त जो आपण भागवतमध्ये आता शिवपुराणमध्ये। चला मग चला, गौरवजी वाट पाहा लागते पहिले, गौरवजी वाट पाहून नंतर निघून जाऊ आपण। तर मित्रांनो आम्ही चाललो आहे सध्या शिवपुराण ऐकण्यासाठी। चला तर मग आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू बनत राहा। चला सूरज खेळकर बोलतो काही, सूरज खेळकर काही बोलतो म्हणते, थोडंसं सूरज खेळकरचं बोलणं ऐकून घ्या। कारण बुद्धी मनुष्यापेक्षा प्राण्यांवर घरट बनवते आमचं शास्त्र सांगते, आणि म्हणून केवळ बुद्धीच्या भरोशावर शिव परमात्म्याने मनुष्याची निर्मिती केली नाही तर मनुष्याची जी निर्मिती केली ती भगवान शिव परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता केली। लक्षात, भगवान शिव परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता। कारण भगवान शिव परमात्मा जे आहे ते चिदानंद रूप आहे। आणि अशातच तो अहंकार सोबत घेऊन नारदाच्या अंतःकरणामध्ये आनंद होते की मी आज कामदेवाला हरवलं। आणि विष्णू लोकामध्ये नारद जातात। विष्णू लोकामध्ये गेल्यानंतर भगवान विष्णू परमात्म्याला सांगतात की भगवान आज मी हिमालयामध्ये तप केलं, इंद्रदेवतेने कामदेवाला पाठवलं होतं परंतु मी कामदेवाला हरवलं। विष्णू परमात्मा नारदाकडे पाहतात आणि नारदाला म्हणतात की हे देवश्री, भगवान शिव परमात्म्याचं पूजन पूर्ण केल्यानंतर
ज्या फलाची प्राप्ती होते ते फल आम्ही इतरांना सांगू नये. लक्षात घ्या. तुमच्या आमच्या कल्याणाचा विषय या शिवकथेमध्ये आला की जीवन जगत असताना भगवान शिव परमात्म्याचं पूजन पूर्ण केल्यानंतर काही चमत्कार आमच्या जीवनामध्ये घडतात. समस्त तीर्थयात्रा करत 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 हे आज ब्रह्मलोकामध्ये जातात. मधोमध एक दिव्यतम अग्निस्तंभ या पृथ्वी तलावर प्रथमता प्रगट होतो आणि प्रगट झाल्यानंतर आकाशवाणी त्या ठिकाणी होते की हा जो दिव्यतम ज्योतिर्लिंग स्वरूप अग्निस्तंभ या पृथ्वी तलावर सृष्टी उत्पत्तीच्या अगोदर उत्पन्न झाला, याचा आदी आणि अंताचा शोध तुमच्या दोघांपैकी जर कोणी लावला तर ती व्यक्ती श्रेष्ठ. आकाशवाणी होती. त्यावेळेस विष्णू परमात्मा वराळ रूप धारण करून त्या दिव्यतम अग्निस्तंभाच्या ज्योतिर्लिंगाची जी खालची बाजू आहे, तो खालचा भाग आहे, वराळ रूपातून त्याचा आधीचा शोध घेण्याकरता, या लिंगाची उत्पत्ती कुठून झाली याचा शोध घेण्याकरता विष्णू परमात्मा हे पृथ्वीच्या खालच्या दिशेने जातात. अनंत काळापर्यंत त्या विष्णू परमात्मा त्या दिव्यतम अग्निस्तंभाचा शोध घेत खालच्या दिशेला जातात आणि ब्रह्मदेव जे आहे ते ब्रह्मदेव हंस रूपानं हंसाचं रूप धारण करून त्या अग्निस्तंभाच्या अंतरिक्षाकडे जातात. लक्षात घ्या, अंतरिक्षाकडे जातात. विष्णू परमात्मा 1 सहस्त्र वर्षापर्यंत खालच्या भागाला जातात. त्या अग्निस्तंभाचा अंत त्यांना लागत नाही आणि शेवटी विष्णू परमात्मा त्या अग्निस्तंभाचा शोधन घेता बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर शिव परमात्म्याची स्तुती करतात. लक्षात घ्या. श्लोक आला, नमस्ते सतते जगत कारणाय, नमस्ते चित्ते सर्वलोकाश्रयाय, नमो अद्वैत तत्व मुक्ती पदाय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय. सुंदर स्तुती करतात. शिव परमात्म्याला शरण देतात की परमात्म्या तुम्हीच श्रेष्ठ आहात. मी या दिव्यतम ज्योतिर्लिंग स्वरूपाचा शोध मी घेऊ शकलो नाही. ब्रह्मदेव मात्र अहंकारानं त्या दिव्यतम अग्निस्तंभाचा शोध घेण्याकरता अंतरिक्षाच्या दिशेने जातात. अंतरिक्षाच्या दिशेनं त्या ठिकाणी शिव परमात्मा लीला करतात. भगवान शिव परमात्म्याच्या डोकावर जो मंदार नावाच्या वृक्षाचं जे पुष्प चढवलेलं असते, जे केतकीचं पुष्प चढवलेलं असते, ते केतकीचं पुष्प त्या लिंगावरून ब्रह्मदेवतेच्या दिशेनं ज्या वेळेस येते त्यावेळेस ब्रह्मदेवता त्या केतकीच्या फुलाला म्हणतात, हे केतकी तुम्हाचे मित्र आहे आणि या पृथ्वी तलावर विष्णू परमात्मा आणि माझ्यामध्ये युद्ध झालं, श्रेष्ठ कोण? त्यावेळेस आकाशवाणी झाली की या दिव्यतम अग्निस्तंभाचा शोध जो कोणी घेईल ती व्यक्ती श्रेष्ठ. तो या ठिकाणी शिव परमात्म्याच्या समोर साक्ष दे की मी म्हणजे ब्रह्मदेवानी या दिव्यतम अग्निस्तंभाचा, या ज्योतिर्लिंगाचा जो आदी आहे आणि जो अंत आहे याचा शोध लावला. केतकी असत्य साक्ष देते या कथेमध्ये. लक्षात घ्या. ब्रह्मदेव आणि केतकी खाली येतात. आल्यानंतर शिव परमात्म्याच्या समोर उपस्थित होतात आणि उपस्थित झाल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात विष्णू परमात्म्याला, शिव परमात्म्यासमोर सांगतात की मी या दिव्यतम ज्योतिर्लिंगाचा शोध घेतला. या दिव्यतम ज्योतिर्लिंगाचा जो अंत आहे त्या अंताचा मी शोध घेतला आणि तुम्हाला जर असत्य वाटत असेल तर या केतकीला विचारा. त्यावेळेस ते केतकीचं जे फुल आहे ते फुल त्या ठिकाणी असत्य साक्ष देते, त्या ठिकाणी खोट बोलते आणि शिव परमात्म्याला आणि विष्णू परमात्म्याला ते केतकीचं फूल सांगते की खरंच ब्रह्मदेवतेनी या दिव्यतम ज्योतिर्लिंगाचा जो शोध आहे तो शोध घेतला, याचा अंत जो आहे त्या अंताचा शोध घेतला. त्यावेळेस भगवान शिव परमात्म्याला क्रोध येतो आणि भगवान शिव परमात्म्याच्या दिव्यतम तृतीय नेत्रातून त्या ठिकाणी कालभद्र, मला आम्ही काल भैरव म्हणतो, त्या काल भैरवाची त्या ठिकाणी उत्पत्ती होते आणि उत्पत्ती झाल्यानंतर ब्रह्मदेवतेचं जे पंचमुख आहे ते पंचमुख काल भैरव करतात. ब्रह्मदेवाचे अगोदर 5 मुख होते
आणि ब्रह्मदेवता असत्य कथन करतात म्हणून काल भैरव हे मुख तोडतात आणि ब्रह्महत्या घडल्यामुळे काशी नगरामध्ये जाऊन त्या ठिकाणी कपाळमोचन नावाच्या तीर्थात ब्रह्महत्येच्या पातकापासून ते दूर जातात. तुमची कथा आहे. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवता असत्य कथन करतात. भगवान शिव परमात्म्याला क्रोध येतो. त्या केतकीच्या फुलाला भगवान शिव परमात्मा श्राप देतात की आजपासून माझ्या पूजेमध्ये तुझा अधिकार मी काढून घेतो. म्हणून केतकीचं जे पुष्प आहे ते पुष्प भगवान शिव परमात्म्याला कोणी अर्पण करत नाही. त्यावेळेस हे केतकीचं फुल भगवान शिव परमात्म्याला म्हणते की भगवान मी तुमच्यावर जर अर्पण झाले नाही तर माझं जे जीवन आहे हे जीवन धन्य होणार नाही. माझं जीवन परिपूर्ण होणार नाही. तुम्ही वरदान द्या. त्यावेळेस भगवान शिव परमात्मा म्हणतात की केवळ महाशिवरात्रीच्या दिवशी केतकीचे जे फुल आहे फुल भगवान शिव परमात्म्याच्या लिंग विग्रहावर जे आम्ही अर्पण करतो ते अर्पण करणं चालते. नंतर ब्रह्मदेवाला श्राप देतात की या समस्त पृथ्वी तलावर एकही मनुष्य तुमची पूजा करणार नाही. ब्रह्मदेवता शरण येतात आणि शरण आल्यानंतर शिव परमात्मा त्या ठिकाणी ब्रह्मदेवतेला सांगतात की पुष्कर नावाच्या तीर्थावर फक्त एकाच ठिकाणी तुमचं मंदिर होईल आणि त्या मंदिराच्या ठिकाणी तुमचं पूजन होईल. नंतर विष्णू परमात्मा ब्रह्मदेव भगवान शिव परमात्म्याचं लिंग पूजन करतात. या पृथ्वी तलावर भगवान शिव परमात्म्याच्या लिंग विग्रहाचं प्रथमच पूजन जे आहे हे पूजन ब्रह्मदेवाने आणि विष्णू परमात्म्याने केलं होतं. लक्षात घ्या. विष्णू परमात्म्याने केलं होतं. सुंदर स्तुती करतात. नमस्ते सतते जगत्कारणाय नमस्ते चित्ते सर्व लोकाश्रयाय नमो अद्वैत तत्व मुक्ती प्रदाय नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय. सुंदर स्तुती करतात. आणि त्या ठिकाणी लिंगाष्टकाचा प्रादुर्भाव होतो. लिंगाष्टक जे आला या शिव महापुराणामध्ये जे आम्ही काल म्हटलं होतं. सुंदर स्तुती करतात ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा. हे शिव परमात्मा तुम्ही सगुण आहात. तुम्ही निर्गुण आहात. निर्म तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता शिवपुरांचा. मस्त छाप येतो आता. दुसऱ्या ना दुसऱ्या दोन डाव ते आता दोन डाव आहे माहिती आम्हाला. चलता मग आता. चला चला मग आता उद्या चाललो आपण आता. चला तर मित्रांनो मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आधी चला.